लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये 25 सप्टेंबर रोजी एक झकास असा ट्विस्ट घडलेला आहे। तो असा आहे की आपली काव्या शेवटची आठवण जीवा आणि तिची होती ती जाळून टाकत असते, तो म्हणजे त्या दोघांचा फोटो आणि त्यामागची कविता। आणि हे जाळत असताना मानिनी तेव्हाच एंट्री करते आणि पाहते तर काय, काव्या सबूत मिटवतीये असा तिला गैरसमज होतो। आणि त्याच वेळेस ती म्हणते की हे काय तू जाळतीयेस, हेच ना तुझे पराक्रम। आणि तेवढ्यात काव्या म्हणते नाही आई। तेवढ्यात काव्याच्या मानिनी जोरात एक कानाखाली वाजवते आणि म्हणते आई म्हणायचं नाही तुम्हाला, आई म्हणायचा हक्क तू गमावलेला आहे, समजलं ना। आता मानिनी पटकन जाते आणि बेडरूमची कडी लावते आणि म्हणते मी तुझी आई व्हावी या लायकीची सुद्धा नाहीयेत आणि पार्थची बायको होण्याची लायकी सुद्धा नाहीये तुझी। तेवढ्यात काव्या म्हणते की अहो काय बोलताय हे तुम्ही। तेव्हा मानिनी म्हणते हे खूप आधीच म्हणायला हवं होतं, तुझं कसं आहे मनात एक आणि ओठांवर एक, अशी मुलगी आहेस ते तेव्हा माहिती नव्हतं मला। अगं काव्या मी तुला आधीही विचारलं होतं आणि आज सकाळीही विचारलं होतं की तुला काही सांगायचं आहे का, तरीही तू काही बोलली नाहीस मला। तेव्हा काव्या म्हणते की तसं काही नाहीये काकू, तेव्हाही नव्हतं आणि आताही नाहीये। माझा भूतकाळ होता जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं आणि हे खरं आहे माझ्या मनामध्ये एक मुलगा होता, पण आता तसं काही नाहीये। तेवढ्यात मानिनी म्हणते अगं किती खोटं बोलशील, थोडी शरम तरी ठेव, किती खोटं बोलशील। कुठल्या दगडाची बनली आहेस ग तू, भूतकाळ पुसून टाकलंयस की कोणत्या दगडाची बनली आहेस तू, खोटारडी। आणि जोरात ओरडून मानिनी म्हणते गप्प बैस नाही तर पुन्हा मुस्काड फोडीन तुझं। पण नाही, तू विश्वासाच्या लायकीचीच नाही। आता हेच खरं आहे की पार्थच्या पाठीमागे सुद्धा तुझा अफेअर अजूनही सुरू आहे। काव्या म्हणते नाही काकू असं काही नाहीये, तुमचा गैरसमज होतोय। तेव्हा मानिनी म्हणते चूप, एकदम चूप। अगं काव्या मी विश्वास ठेवला, मागच्या वेळेस एवढं बोलली मी तुला, त्याचं गिल्ट घेतलं आणि तुझी माफी मागितली आणि तू काय केलंस, तू पुन्हा माझा विश्वासघातच केलास ना। तर काव्या पुन्हा म्हणते अगं काकू खरंच सांगते माझं तसं काही नाही, विश्वास ठेवा माझ्यावर। तेव्हा मानिनी म्हणते की अगं पुरे कर तुझं, किती खोटेपणा करशील। अगं तुला काहीच कसं वाटत नाही, एका मागे एक तू अजून खोटच बोलत चालेस, तेही नजरेला नजर देऊन। घरातून सांगताना गेलीस की मी जाते लायब्ररीमध्ये आणि इथून डायरेक्ट तू कॅफेत गेलीस आणि तिथे तो तुझा मुलगा। एवढं बोलताच काव्याला आठवतं की तिथे जीवा आला होता आणि त्याने मला गुलाब दिलं होतं, तेही माझ्या पुस्तकातलं पडलं होतं ते। त्यामुळे तिला क्लिक होतं की हेच त्यांचा गैरसमज झालेला आहे। काव्या बोलते की अनिशाला सुद्धा विचारा तुम्ही, खरं सांगते ती तिथे येणार होती, मी तिचीच वाट बघत होती, खरं सांगते। तेव्हा ती म्हणते ती तुझी मैत्रीण आहे ना, ती तुझीच बाजू घेणार, सावरासावर तर करून ठेवली असशील तू। अगं काव्या जर तुला त्याची फसवणूकच करायची होती, त्याला त्रासच द्यायचा होता, तर तू आल्या पावलांनीच का परत गेली नाहीस, जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हाच का आम्हाला सांगितलं नाहीस की तुझं एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, तुला आल्या पावलांनीच परत पाठवलं असतं। का माझ्या पार्थचा तू अंत बघतीयस आणि का त्याला त्रास देतेस। त्याला हे कळालं की तुझं कोणत्या तरी मुलावर प्रेम आहे तेव्हाही तो शांतच बसेल आणि स्वतःलाच त्रास करून घेईल, का असं केलेलं आहेस तू। आणि तू म्हणतेस ना की तुझं अफेअर नाहीये, कसं सिद्ध करून दाखवशील। तेव्हा काव्या म्हणते की मी माझ्या आई वडिलांची शपथ घेते, खरंच माझं आता तसं काहीच नाहीये। मग मानिनी विचारते तुझं तसं नाहीये तर तू त्या दिवशी मोदक घेऊन घरी चालली होतीस, तेव्हा पार्थ म्हटला मी सोडायला येतो, तेव्हा का त्याला घेऊन गेली नाहीस, तेव्हाही तो तुला मुलगा भेटला, आज कॅफेतही तो तुला मुलगा भेटला, बरोबर ना। आणि कॅफेत जेव्हा तुला त्या मुलाने गुलाबाचं फूल दिलं, हेच मी विचारलं की तुला हे गुलाबाचं फूल कोणी दिलं, तर तेव्हा मला सांगतेस तू अनिशाने दिलेलं आहेस आणि तेही नजरेला नजर मिळवून खोटं बोलतेस। अगं जेव्हा त्या मुलाला भेटून येतेस तेव्हाही तुझ्या नजरेमध्ये पार्थ समोर गिल्ट नसतो, खुशाल तू तुझी नजरेला नजर मिळवून पार्थशी बोलत असतेस, सगळीकडे वावरत असतेस, काहीच लाज वाटत नाही का। अगं तू मला ना आता माझ्या पार्थच्या आयुष्यामध्ये नकोय, तू या घरातून बाहेर निघ पहिली, चल बाहेर निघ करून ती तिला धक्के मारून काढत असते। तेवढ्यात काव्या म्हणते की काकू ऐका माझं, बास आता, तुमचं खूप ऐकलं, तुमच्या नजरेला जे दिसेल आणि कानाने जे ऐकलं
तेच तुम्हाला कळलेलं आहे, बाकी तुम्हाला खरं काहीच माहिती नाहीये. सुनीता काकूने जे पाहिलेलं आहे ते तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे, ते तुम्हाला त्यांनी भरवलेलं आहे, पण खरं तुम्हाला काहीच माहिती नाहीये. तेव्हा मानिनी म्हणते, बरं तिने मला सांगितलं तर लग्नाआधी तुमचं अफेअर होतं हे तिला माहिती होतं आणि तिच्या सांगण्यावरून मी बोलतच नाहीये. मी स्वतःच्या नजरेने काही गोष्टी पाहिलेत त्यावरून बोलते. जर तुझं अफेअर नाहीये तर तू त्या दिवशीही त्याला का भेटलीस आणि आजही कॅफेमध्ये का भेटली आणि त्याने तुला गुलाब का दिला? तेव्हा काव्या म्हणते की हे जे पाहिलं ते खरं आहे, पण हे खरं नाहीये की त्याने मला गुलाब दिलं, कारण माझ्या पुस्तकातलं गुलाब खाली पडत होतं तेव्हा त्याने ते उचलून मला दिलेलं आहे. आणि राहिली गोष्ट, तिथे वेटरनेच सांगितलं होतं की दुसरा टेबल नाहीये, त्यामुळे 2 मिनिटासाठी तुम्ही तिथे बसा, म्हणून आम्ही तिथे एकत्र होतो, पण आम्ही एकमेकांकडे एकदा सुद्धा पाहिलेलं नाहीये. आता ती म्हणते, मानिनी म्हणते की तू किती खोटं बोलतेस काव्या, आणि तेही एकदम धडकून, त्यालाही काही तोलच नाहीये, किती खोटं बोलतेस. तेव्हा ती म्हणते की राहिला प्रश्न की तुझ्यावर विश्वास ठेवायचा तर तू हा फोटो का जाळत होतीस, तर तिला शब्दच नसतात. काव्या म्हणते की हा फोटो मला नको हवा होता आणि ही शेवटची आठवण सुद्धा पुसून टाकायची हवी होती, म्हणून मी हा जाळत होती. मला ह्या फोटोशी काहीच घेणं देणं नाहीये, मला त्या मुलाशीही काही घेणं देणं नाहीये. मानिनी बोलते की जर तू खरं बोलतीयस ना, सिद्ध करून कसं दाखवशील, मला सिद्ध करून दाखव. त्या मुलाला माझ्या समोर आण आणि त्या मुलाने सांगू दे की आमचा आता अफेअर नाहीये. आणि तेवढ्यात काव्या म्हणते की अहो मी त्या मुलाला कसं आणणार, तो मुलगा तर तुमचा. आणि तेवढ्यात स्टॉप होते आणि तिला आठवतं की मी हे कसं सांगू शकते की तो जीवाचा आहे म्हणून. आणि तेव्हाच तिच्या लक्षात येतं गुरुजींनी जे सांगितलं होतं की उत्तर तुझ्या तोंडामध्ये असेल, पण तू सत्य कुणाला सांगू शकणार नाहीस आणि तू अशा चक्रव्यूहमध्ये अडकशील. ते हे चक्रव्यूह होतं, म्हणजे ते त्या दिवशीचं काहीच नव्हतं, हे आत्ताचं होतं का, असं काव्याच्या लक्षात येतं. आणि काव्या शांत होऊन जाते आणि मानिनी म्हणते, अगं सांग ना, काय झालं आता, का सांगत नाहीयेस? नाही ना सांगू शकत. आता मानिनी तिच्या हाताला पकडते आणि घरातून निघ म्हणून सांगत असते. आणि तेव्हा खेचते तिला आणि म्हणते, जा या घरातून, निघ या घरातून. तेव्हा काव्या म्हणते, अहो काकू माझं ऐकून तरी घ्या, अहो पार्थला. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थचं नाव सुद्धा घेऊ नकोस तुझ्या तोंडातून. त्याला सांभाळायला, त्याला समजवायला त्याची आई खमकी आहे, समजलं ना? तू आता पार्थचा विचार करू नकोस आणि काळजी तर अजिबात करू नकोस. मी आता पार्थला समजवेल आणि डिवोर्स पेपर सुद्धा पाठवीन तुझ्याकडे. आता हे ऐकून काव्याला मात्र खूप वाईट वाटतं. माझ्या पार्थला तळागळात नेण्याच्या आधी ना तू तुझी वाट धर. काव्या तू इथून निघ ग, निघ. तेव्हा काव्या म्हणते, मी अजिबात जाणार नाहीये, मी आता इथून कुठेच जाणार नाही, मी अजिबात जाणार नाहीये. आणि सांगते, मी इथून निघणं म्हणजे, मानिनी काकू मी इथून जाणार नाहीये, मी इथून जाणं म्हणजे गुन्हा मान्य केल्यासारखं आहे आणि मी कोणतंही पाप केलेलं नाहीये, गुन्हा केलेला नाहीये आणि मी कुठलाही गुन्हा मान्य करणार नाहीये. मग सिद्ध करून दाखव. तेव्हा काव्या म्हणते, दाखवेल. तेव्हा मानिनी म्हणते, कसं दाखवशील? तर काव्या बोलली, आत्ता माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये, पण मी सिद्ध करून दाखवेल. हात जोडून काव्या मानिनीला म्हणते, वेळ द्या थोडा मला प्लीज, तेवढा विश्वास तरी दाखवा. तर ती म्हणते, ठीक आहे, दिला वेळ तुला. मानिनी म्हणते, पण तोपर्यंत माझ्या पार्थपासून लांब राहायचं, त्याच्या जवळपासही फिरकायचं नाही, आहे मान्य? मानिनी म्हणते, विचार काय करतेस? तेवढ्यात काव्या म्हणते, आहे मान्य, नुसतं बोलून चालणार नाही, तर मला वचन दे. आणि तेव्हा आपली काव्या मानिनीला वचन देते की मी पार्थपासून तोपर्यंत दूर राहील जोपर्यंत मी हे सिद्ध करत नाही की माझं कुठेच अफेअर नाही. आणि तेवढ्यात दारामध्ये पार्थ येतो. आता पार्थ दरवाजामध्ये आलेला असतो आणि आपल्या काव्याने वचन सुद्धा दिलेलं असतं. आणि तेवढ्यात पार्थला दरवाजा खोलते त्याची आई. तेवढ्यात पार्थ म्हणतो, ढांटाढांड, हे बघा काव्या, मी तुमच्यासाठी. तेवढ्यात आईला पाहून तो आश्चर्यचकित होतो की आई कशी काय इथे, आणि दरवाजा बंद करून नेमकं या काय बोलत असतात. आणि दोघींचेही चेहरे उदास दिसतात. तेव्हा पार्थ विचारतो मानिनीला, काय आई, दरवाजा का लावला होतास आणि तू कशी काय इथे?
पार्थ बोलतो, दरवाजा बंद करून आई तू काय माझ्या बायकोला त्रास देतेस का, असं बोलून तो त्याच्या आईकडे पाहतो आणि नंतर म्हणतो की अगं आई मी गंमत करतोय, फक्त गंमत. तेवढ्यात मानिनी म्हणते, अरे असं काही नाहीये, आमच्या दोघींमध्ये एक सिक्रेट आहे आणि आमच्या दोघींचं सिक्रेट असल्यामुळे मी म्हणून दार बंद केलं होतं. आता तेवढ्यात पार्थ विचारतो की तुमच्या दोघींचं नेमकं सिक्रेट काय. तेव्हा मानिनी म्हणते, अरे दोघींमधलं आहे ना, मग तुला कसं सांगणार आमचं सिक्रेट काय. तेवढ्यात पार्थ बोलतो, आई तुला माहिती आहे ना मला लपवाछपवी केलेलं अजिबात आवडत नाही. तेवढ्यात मानिनी बोलते, अरे हो की तुला लपवाछपवी केलेलं आवडत नाही, माझ्या लक्षातच नाही आलं. तेव्हा मानिनी त्याला उत्तर देते की बाळा बाकी कुणीही लपवाछपवी केली ना तरी मी नाही करणार, मी तुझी आई आहे आणि त्यामुळे मी तुझ्याशी कधीच लपवाछपवी करणार नाही. आता मानिनीला जे सुचतं ते मानिनी बोलते की मला काव्यानेच बोलवून घेतलं होतं तुमच्या बेडरूममध्ये आणि तिला माझ्याशी बोलायचं होतं. तिचं म्हणणं असं आहे की मी गेस्ट रूममध्ये शिफ्ट होते. तेवढ्यात हे ऐकताच पार्थला वाटतं, गेस्ट रूममध्ये का, माझी बडबड तुम्हाला आवडत नाही आहे का, किंवा माझ्या बडबडीचा तुम्हाला त्रास होतोय का. तेवढ्यात काव्याला उत्तर द्यायला काहीच नसतं. मग मानिनी म्हणते, तसं काही नाही आहे रे, अरे तिला IAS व्हायचं आहे ना आणि त्याचा अभ्यास खूप असतो, त्यासाठी ती म्हणते की मी तिथे शिफ्ट होते, बाकी काहीही नाही आहे रे. मग मानिनी म्हणते, गेस्ट रूममध्ये जाऊ दे अभ्यास करण्यासाठी. आणि हे ऐकून पार्थला तर शॉकच बसतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपली नंदिनी विचारते जीवाला की तुमच्या मीटिंग कशा झालेल्या आहेत. तेव्हा जीवा म्हणतो, माझं एक्सपिरियन्स त्यांना फंडिंग करण्यासारखं काहीच नाही वाटलं, त्यामुळे काही छान झालं नाही, म्हणजे म्हणून मला काहीच पॉझिटिव्ह वाटलं नाही. तेवढ्यात नंदिनी म्हणते, ठीक आहे उमेद हारायच्या नाही. तेव्हा आपला जीवा म्हणतो की नाही नाही नाही, त्याची तर काहीच चिंता नाही, मी उमेद हारूच कसा शकतो, कारण माझी उमेद माझ्यासोबत आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे कोण. तेव्हा तो म्हणतो की अगं तू ना, तू माझी उमेद आहेस. आणि इकडे आपला पार्थ आपल्या काव्याला म्हणत असतो की ही घड्याळ आपल्या नाडीवरती चालत असते आणि नाडी बंद पडली की घड्याळही बंद पडतं. तेव्हा तो म्हणतो की जेव्हा माझी नाडी बंद पडेल तेव्हा हे घड्याळही बंद पडेल. तर ती पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि बोलते, पुन्हा असे शब्द काढायचे नाहीत पार्थ, मी तुम्हाला शेवटचं सांगते, खरंच पुन्हा असं बोलू नका. आता हे बोलल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, काव्या मिठी मारत असेल त्याला, किंवा त्यांच्यामध्ये काही असे संवाद व्हायला लागतील की त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, किंवा हे कळून येईल का काव्याला की ती आपल्या पार्थच्या प्रेमात पडली आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आणि असाच छान छान एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं. नवीन अपडेटसोबत मी पुन्हा येणार आहे उद्या, त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.